आज कॅलिडोस्कोप माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर राधिका पारसनीस गुप्ते यांना. राधिकाताई या बिर्ला कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात, प्राध्यापिका म्हणून काम करतात. मराठी हा विषय त्यांचा अत्यंत आवडीचा आहे आणि मराठी या विषयाचं अध्यापनाचं काम त्या करतात. नाथ संप्रदाय, भक्ती परंपरा या सर्व विषयांवरती भारतामध्ये जवळजवळ 700-800 ठिकाणी त्यांची व्याख्यानं आयोजित केली होती. नाथ संप्रदायातील शिवदीन केशरी यांच्यावरती राधिकाताई यांनी PhD ही पदवी संपादन केलेली आहे. राधिकाताई या नाथ संप्रदायावरती PhD करणाऱ्या भारतातील एकमेव महिला आहेत. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांनी आयोजित केलेल्या गोरखपूर येथील विश्वविद्यालयामध्ये नाथ संप्रदायाच्या अभ्यासिका आणि भारतातील एकमेव महिला म्हणून त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांचा विशेष गौरव केला होता. तर अशा राधिकाताई पारसनीस गुप्ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर मी आमंत्रित करते राधिकाताई पारसनीस गुप्ते यांना. महाराष्ट्रातील संत परंपरा ही सगळ्यांच्याच लक्षात आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय या मार्गांनी भगवंताची भक्ती करायची आणि आपलं जीवनाचं इप्सित जाणून घ्यायचं आणि त्या मार्गानुसार आपण मार्गक्रमण करायचं, ही सर्वसाधारण भक्ती मार्गाला असलेल्या लोकांची एक मनोवृत्ती आपल्याला दिसून येते. वारकरी संप्रदायातल्या अत्यंत महत्वाचा सण म्हणजे आषाढी आणि कार्तिकीच्या एकादशा. नुकतीच कार्तिकी एकादशी झालेली आहे आणि या कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती भक्ती मार्गातील एक महत्वाचा संप्रदाय नाथ संप्रदाय, या नाथ संप्रदायामध्ये ज्यांनी PhD ही पदवी संपादन केलेली आहे त्या राधिकाताई गुप्ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचं आज आपण मनापासून स्वागत करूया. राधिकाताई, मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं खूप खूप स्वागत. हा जो विषय नाथ संप्रदाय हा PhD साठी निवडलात आपण, ते तर आपण आता जाणून घेतलंच, पण त्याच्या आधी तुमची शैक्षणिक जी उन्नती झाली त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण, त्याच्यानंतर तुमचं कॉलेजमधलं जीवन आणि हा PhDचा अभ्यास कसं काय तुम्ही सुरू केलात त्याच्याबद्दल सांगाल? हो हो. मी मुळातच ठाण्याची आहे आणि लहानपणापासून मी ठाण्यातच राहिले. घंटाई सारख्या घंटाई मातेच्या या प्रसन्न वातावरणात आणि आशीर्वादात शेजारच्याच काशीनाथ सोसायटीमध्ये माझं लहानपण सगळं गेलं. अगदी लग्न होईस्तोवरही मी तिथेच होते आणि मुळात सातारचे जे श्री रावबहादूर पारसनीस इतिहास संशोधक त्यांची मी पंथी आहे आणि इतिहासात त्यांनी फार मोठं संशोधन केलं आणि अशा मोठ्या घराण्यात माझा जन्म झाला. आणि मुळात माझा सगळ्यात अभिमान आणखीन एका गोष्टीचा आहे की ते म्हणजे माझे आई बाबा, की जन्मोजन्मी मिळावं अशी एक शिदोरी मला माझ्या आई बाबांच्यातच दिसली, की त्यांनी आम्हाला मोठं करताना केवळ आपली मुलं मोठी व्हावीत आणि संस्कार आणि केवळ प्रसिद्धी आणि पैसा या चाकोरीबद्ध आयुष्य न जगता एका विशिष्ट मूल्याने आणि संस्काराने त्यांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी जगावं हे त्यांच्या आचरणातून त्यांनी आम्हाला दाखवून दिलं. मुळात माझ्या माहेरी म्हणजे पारसनीस घराण्यात दत्त संप्रदायाचा फार मोठा वरदहस्त आहे आणि सगळ्या पारसनीस घराण्याला त्याला फार मोठा आशीर्वाद आहे. आणि मुळात माझे वडील आणि माझ्या वडिलांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा हे गोंडोलेकर महाराजांचे प्रणीत आहेत आणि तिथे जाऊन ते कायम सेवा करायचे. आणि माझे बाबा दत्त संप्रदाय आणि स्वामी समर्थांचे म्हणजे त्यांचे लाडके हे भावनिक दृष्ट्या जरी सत्य असलं तरी ते सत्यच आहे. आणि त्या साधनेत राहून त्यांनी खरोखर त्यांच्या जीवनात माझ्या आईबाबांनी एवढी जी सेवा केली त्या सेवात निरपेक्ष भाव होता. कोणी आपल्याला पैसा द्यावा, मोठं म्हणावं, क्रेडिट द्यावं ही भावना कुठेच नव्हती. आणि हे मी जवळून त्यांचं आध्यात्मिक जीवन जगणं काय असतं हे बघत होते. गुळवणी महाराज, दिंडोरीचे मोरेदादा, नाना करंदीकर अशा मोठमोठ्या दत्त संप्रदायांचा सत्संग आईबाबांच्या घरात चालायचा. तो मी जवळून सगळा बघत होते.
माझी आई महाराष्ट्र वॉटर सप्लाय मध्ये सर्व्हिस करत होती. वडील युनियन बँकेत वरिष्ठ पदावर होते आणि ते करत असताना सुद्धा अध्यात्म हे जीवन जगण्यासाठी आहे, ही मुळात जीवनाची पाऊलवाट त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिली. आणि मग बरोबर. ते सगळं करत असतानाच घरात लहानपणापासून अध्यात्माचं वातावरण, हसत खेळत वातावरण आणि मुलांना घडवताना कधीही इतरांशी तुलना न करता त्यांना त्यांच्या पद्धतीने जगून द्यावं, आपण त्यांना घडवत राहावं आणि मग आपले संस्कार ही शिदोरी त्यांना आयुष्यात पुढे आणेल, हा त्यांच्यावरचा आणि स्वामींवरच्या विश्वासाने माझ्या मनावर एक फार मोठा प्रभाव पडला. आणि मग असं करत असतानाच एकदा काय झालं, लहानपणी आईच्या सोसायटीत खालती एक पंडित काकू म्हणून आहेत, आजी होत्या. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. तर माझ्या अच्छा. आईने मी 10वी ला असताना रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं, की आता मुलांना आपली खरी गरज आहे, तर आपण व्ही-आर-एस घेऊया. तर माझ्या बाबांना ती म्हणाली, "आपण व्ही-आर-एस घ्यायची." मी म्हणते, "पण आपलं पुढचं काय? मुलांचं सगळं व्हायचंय पुढे." कारण हं. तेव्हा काही एवढी गडगंज पैसा नसायचा, आहे त्याच्यात सगळे करायचे. आत्ताच्या आर्थिक परिस्थितीने तेव्हाच्या ह्याच्यात खूप फरक होता. तेव्हा बाबांनी आईला सांगितलं, "तू काही काळजी करू नको. आपला प्रपंच चालवायला स्वामी समर्थ सिद्ध आहेत. बरोबर. आहेत ते काळजी करू नकोस. पहिली आपली मुलं पण महत्त्वाची आहेत. ती पण आयुष्याची खूप मोठी संपत्ती आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. पैसा ही गरज आहे, पण ती म्हणजे आयुष्याचं ध्येय नाहीये." हे हं. त्यांचं वाक्य अनेक गोष्टींनी माझ्या मनावर परिणाम करत राहायचं. आणि मग त्या पंडितांच्या माई आल्या आणि म्हणाल्या, की आयुष्यात मी अमेरिका पण पाहिली मुलाबरोबर. पण मला लिहिता वाचता येत नाही. पण राधिकाची आई माझी एकच इच्छा आहे, की मला ज्ञानेश्वरी आयुष्यात एकदा ऐकायची आहे. तर तुम्ही हं. मला एकदा वाचून दाखवाल का हो? बरं. तर आई म्हणाली, "ठीक आहे, राधिकाची 10वी होऊ दे. मग मी आता रिटायर पण व्ही-आर-एस घेतीये, तर मी तुम्हाला वाचून दाखवीन." आणि मग वाह! 1988 ला आपण 10वी झालो आणि त्याच्यानंतर आईनी माईंना त्याच वेळेस आई-बाबांच्या लग्नाला त्याच्या आधी 25 वर्ष पूर्ण झाली होती आणि मग यगो जोशींची सुलभ ज्ञानेश्वरी बाबांनी विकत आणली. आणि अतिशय रसाळ आणि अतिशय सुंदर आहे, की जी सामान्य माणसाला पटकन त्याचा बोध होतो आणि हं. लक्षात येतं खरोखर ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं, ते किती यगोजोशींनी साध्या सरळ ते दृष्टांत इतके सुंदर, सुंदर सांगितलेत ना, की आई काय करायची स्वामींपाशी उदबत्ती लावायची, तुपाचा दिवा लावायची आणि वाचून दाखवायची. आणि ती सांगताना माईना सांगायची, की मी वाचायला सुरुवात करताना स्वामींना आणि माझ्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना नमस्कार करून आपण हे सुरुवात करूया. हे सगळं मी ऑब्झर्वेशन करायची, बघायची. आणि मग आई म्हणायची, "मला जेवढं जमेल तेवढं सांगेन ना माई, मी काही पारंगत नाहीये आणि मी काही ह्याच्यात खूप मोठी नाहीये. पण तुमची इच्छा आहे ना, मग ती माऊली आणि स्वामी करून घेतील." हे सगळे वाह! शब्द असे कानावर पडत जायचे. आणि मी पण तिथे बसायची. म्हणायची, "आई मी पण वाचू का गं? आई मी पण वाचू का गं?" आणि मग ती बरं. गोष्ट मला खूप आवडत गेली. आणि माझ्या बाबांना वाचनाचा प्रचंड आध्यात्मिक किंवा सगळ्या गोष्टींची खूप आवड होती. त्यामुळे गूढविद्या, अलख निरंजन, आध्यात्मिक मासिकं, इतरही सगळं त्यांचं प्रचंड वाचन होतं बाबांचं माझ्या. आणि त्यांची साधना पण पराकोटीला पोहोचलेली होती. जवळ-जवळ त्या दत्त संप्रदायातली अवधूत अवस्था म्हटलं तरी तिथपर्यंत त्यांची उच्च बरं. पातळी होती. ते कुणाला कळले नाही आणि त्यांची पण इच्छा नव्हती, तसं कळावं. आणि मग हे करता-करता मी हे सगळं बघायची आणि मग शालेय पातळीवर असताना मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, त्या निमित्ताने वाचन व्हायचं आणि सगळ्यात भाग घ्यावा हा आनंद असायचा. आणि महाविद्यालयात गेल्यावर मग मात्र बक्षिसं खूप मिळत गेली आणि 12वी ला असताना तेव्हा ज्ञानेश्वरांचं 700 वर्षाचं ते महोत्सव वर्ष होतं आणि वक्तृत्वाचा विषय आला ज्ञानेश्वरांचा जिकडे-तिकडे. मग मला खूप आनंद झाला. मग मी परत य.गो. जोशींपासून अक्षरशः तेव्हा किती कळणार आपल्याला ज्ञानेश्वरांनी लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली. पण ते समजायला 7 जन्म घेतले तरी कमीच आहेत. आणि अगदी तरी बरोबर. मी तेव्हा परत सगळ्या ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ठाणा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसायची, घरी बसायची आणि मग त्याच्यावर असं टिपणं काढ, ज्ञानेश्वरीचे सगळे अंक प्रकाशित मिळवून घे आणि मग त्याच्यावर वक्तृत्व स्पर्धेतनं भाग घ्यायला सुरुवात केली. आणि हं. मग त्याचा आनंद मला होत गेला आणि मग असं करत नंतर वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यातून मुंबई विद्यापीठातून सतत 3 वर्ष उत्तम वक्ता म्हणून माझी निवड झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीत मधूनही उत्तम वक्ता म्हणून सतत 3 वर्ष निवड झाली. की मधु दंडवतेंच्या हस्ते तेव्हा सत्कार झाला. कॉलेजमधनं आदर्श विद्यार्थिनी म्हणून काढलं. कथाकथनाचे 70-75च्या वर कार्यक्रम झाले. आणि अशातनं लेखन आणि वाचन हा प्रवास माझा सुरू झाला. पण त्याच वेळेस ठाण्यामध्ये मराठी साहित्य संमेलन होतं. वसंत कानेटकर तेव्हा अध्यक्ष होते. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टर स्नेहलता देशमुख या जेव्हा व्हाईस चान्सलर झाल्या, तेव्हा माझी आई म्हणायची, राधिका, आई बाबा म्हणायचे, आम्हाला ना तुला असं मोठं मोठ्यानं बघायचंय. त्यांचे आज ते शब्द आठवतात सगळे. आणि हे करताना लहानपणी काय झालं, कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ते नाशिकला होते आणि माझ्या मामांची आणि त्यांची सुरेश कुलकर्णी चांगली दोस्ती. म्हणायची, मामा मला ना भेटायचे तात्यासाहेबांना. आणि मग नाशिकला गेल्यावर तो मला घेऊन जायचा. आणि मग माझी आणि तात्यासाहेबांची खूप वेळा म्हणजे अक्षरशः शालेय जीवनानंतर खूप वेळा गाठीभेटी झाल्या. मी गेले की माझं एकच काम, गोदावरीला जायचं, तात्यासाहेबांना भेटायचं. मग त्यांचं ते इतकं सालं सोज्वळ व्यक्तिमत्व आणि मी त्यांच्या पुढे एवढूशी, पण तरी मी एका आजोबांना भेटायला जावं अशा ओढीने जायची. त्यांच्याशी खूप गप्पा मारायची. आणि ह्या गप्पा मारत असताना त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. आणि एकदा त्यांना पत्र पाठवताना असं म्हटलं, अरे एवढ्या मोठ्या व्यक्तीला पत्र पाठवायचंय, मग आपण लिहून कसं बरं पाठवणार, म्हणून मी टाईप करून पाठवलं. मग तेव्हा त्यांनी मला पत्र पाठवलं, अगं राधिका, हस्ताक्षरातली पत्र माणसाशी बोलतात. तेव्हा तू मला जेव्हा पत्र पाठवशील ना, तेव्हा तुझ्या हाताने पाठव. वा, माझ्या त्या वाक्याने माझ्यावर असा प्रभाव पडला की अरे उगाचच आपल्याला असं वाटलं, पण हा माणूस एवढा दुसऱ्यांना घडवण्यासाठी. तात्यासाहेब फार मोठं माझ्या साहित्य क्षेत्रातलं ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद आणि कुसुमाग्रज हे माझ्या समोरचे आदर्श आहेत. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा त्यांना पत्र पाठवली तेव्हा त्यांनी मला त्याची उत्तरं पाठवली. आणि मग मला ते म्हणाले की राधिका, तू खूप छान लिहितेस, असंच लिहित जा, पुढे त्याचा तुला खूप चांगला उपयोग होईल. मला मिळालेला तो खूप मोठा आशीर्वाद होता. आणि त्यांच्या प्रत्येक नंतर हे करताना मी त्यांना प्रत्येक वेळेस भेटायला जायची. त्यांनी सांगितलेल्या माझ्या डायरीत लिहून काढायची. आणि योगायोग असा आला ना की BA ला असताना माझा मराठी विषय होता आणि माहित नाही त्यावेळेस मुंबई विद्यापीठाने संपूर्ण कुसुमाग्रज अभ्यासक्रमात ठेवलं होतं. मला जो आनंद झाला तो गगनात मावेनासा झाला. आणि मग दर शनिवारी मी मुंबई पीठामध्ये आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जायची आणि तात्यासाहेबांचं म्हणजे कुसुमाग्रजांचं जिथे जिथे छापून येईल ते सगळं मी वाचलं, ते सगळं मी मिळवलं. आणि मार्क हा एक मार्कशीटचा भाग झाला, करिअरचा भाग झाला, पण त्यांच्या लिखाणातून जगण्यासाठी एक वेगळा आनंद जो मिळायचा ना, तो स्वतःला विसरायला लावायचा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास तसाच आहे की जो स्वतःला विसरतो आणि असं वाटतं, अरे आपण काय आहोत, हे केवढं मोठं ज्ञान आहे, किती ओंजळीत घेणार आहात तुम्ही. समुद्राला सुद्धा किनारा आहे पण या ज्ञानाला किनारा नाहीये. आणि मग ते करत करत असतानाच माझी आणि मिस्टरांची भेट झाली. ते स्वतः नाथ संप्रदायी आहेत आणि ते एकदा भेटायला आले तेव्हा मला म्हणाले, तुला ह्याच्यावर कार्य करायचंय. मला काही कळलं नाही तेव्हा की नाथ संप्रदायावर आपल्याला काय कार्य करायचंय. काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या असतात. आणि ते झालं आणि मग MA करत असताना माझं त्यांच्याशी लग्न झालं. आणि मग त्याच वेळेस कळव्याला नाथ संप्रदाय एक फार मोठा मठ आहे आणि तो मठ म्हणजे त्या मठाशी माझा संबंध आला. तिथले प्रकाश प्रधान तथा खगेंद्रनाथ, एक नाथ संप्रदाय फार मोठी विभूती आहे. आम्ही तिथे दर्शनाला जायचो आणि दर्शनाला जात असताना 1992 पासून मी तिथे 91-92 पासूनच जायला लागले. आणि नंतर त्यांच्याशी माझा जो संपर्क आला त्याच्यानंतर जी एक नाळ जोडली गेली की काय आहे हा संप्रदाय, की वारकरी संप्रदाय पाहिला, दत्त संप्रदाय पाहिला, पण त्या शक्तीनेच मला तिकडे नेलं. हे कुठे भावनिक आध्यात्मिक दृष्ट्या नाही, पण हे विधिलिखितच होतं. हल्लीच्या कॉर्पोरेट सेक्टर मध्ये लोकांना असं वाटतं की सगळी सुख पैशानेच विकत घेता येतात. असं नसतं खरं. हे मृगजळ आहे
आणि मग तिथे राहताना मी लग्न झाल्यावर MA केलं. आधी BA केलं, नंतर मी MA केलं आणि MA केल्यानंतर तेव्हा तर म्हणजे MA करतानाही माझी कसोटी होती. लग्न झाल्यावर केलं, पण मी सकाळी 3:30ला उठायची, स्वयंपाक करायची आणि मुंबई विद्यापीठात किंवा फोर्टला लेक्चर अटेंड करायला जायची. आल्यावर एका क्लासमध्ये शिकवायची, संध्याकाळचा घरचा स्वयंपाक करायची. पण मी आधीच सांगितलं होतं, मी खूप ध्येयवादी आहे. शिक्षण मला घ्यायचंय आणि मी त्याच्यात घराकडे नाही दुर्लक्ष करणार. पण माझं जे जीवन जगण्याचा श्वास आहे, त्याच्यामध्ये मला कोणी आलेलं आवडत नाही. आणि माझ्या मिस्टरांनी मला तशी साथ दिली आणि मग MA झाल्यावर मला PhD करायचं होतं. मग ते मला म्हणाले, तुला PhD करायचं असेल तर नाथसंप्रदाय अशा तत्वज्ञानावर का करत नाहीस? बर. मला तो आवडला विषय आणि मग ते करावं. आधी स्वामी समर्थ आणि दत्तात्रयांच्या ह्याच्यात त्यांनीच ठेवलेलं होतं बाबांच्या, आई-बाबांच्या ह्यानी आणि मग नाथ संप्रदायी सद्गुरू त्याच्यातनंच प्राप्त झाले आणि मग नाथ संप्रदायावर PhD करावं असं मी नक्की केलं आणि ते झाल्यानंतर माझं B.Ed झालं. लोकं BA झाल्यावर करतात, पण माझं PhD झाल्यावर B.Ed झालं. मग योगाचे टीचरचे कोर्सेस झालेलेच होते, जर्नलिझमचे डिप्लोमा झाले होते, आयुर्वेदाचा डिप्लोमा केलाय, काउन्सिलिंगचं केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत राहिले. मला मिस्टरांचाही पाठिंबा मिळाला, आता मुलीचाही मिळतो आणि ही पार्श्वभूमी मला मिळाली हे माझं पूर्व पुण्याई आहे. त्याचं चीज करणं हे मात्र आपल्या हातात आहे. अगदी बरोबर. वक्तृत्व तर म्हणजे तुझ्यामध्ये अगदी ठासूनच भरलेलं आहे. सॉरी, वक्तृत्व तर तुमच्यामध्ये अगदी ठासून भरलेलं आहे वक्तृत्व गुण आणि ह्याचा तुम्ही ॲज अ प्रोफेसर सुद्धा खूप छान उपयोग करून घेऊ शकता. तर ही प्रोफेसर म्हणून तुमची जी कारकीर्द आहे, जी वाटचाल आहे आणि ह्या नवीन पिढीशी तुमचं जे नातं जोडलं गेलं आहे, प्रोफेसर होणं हे मला आणि माझ्या आई-बाबांनाही मनापासून वाटत होतं. पण आजच्या शैक्षणिक क्षेत्रात या क्षेत्रात फार मोठा संघर्ष आहे. अगदी फ्रँकली सांगते, हे पद वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे आपल्याकडे डिग्र्या मिळाल्या आणि आपण पटकन रुजू झालो, ही आपल्यासारख्यांच्यात पटकन सहज साध्य होणारी गोष्ट नाहीये. हे मी अगदी मनापासून सांगेन, की मला त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. पण तरीही मी माझा मार्ग सोडला नाही. माझी इच्छा जी मुलांना शिकवणं, ह्याच्यात रमणं हा जो भाग होता, हा गेले 1993 पासून चालू आहे. आणि मी ठाणा कॉलेजलाही शिकवलं. त्याच्यानंतर मी मुंबई विद्यापीठांमध्ये शिकवलं. MAच्या विद्यार्थ्यांना शिकवते. यशवंतराव चव्हाण विद्यापीठात शिकवते. MA मराठी हा विषय आणि हे सगळं करत असताना आता मी बिर्ला महाविद्यालयात आहे आणि तिथेही मी विद्यार्थ्यांना हे शिकवतेय. आणि हे शिकवत असताना हा फार मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे हे पटकन होत नाही. पण ते करताना काय होतं, काही वेळेस नैराश्य येतं. पण मला नैराश्य आयुष्यात नाही आलं. कारण मला माहिती होतं, की मला जे हवंय ते कमी जास्त प्रमाणात जर काही कुठे मिळालं, तर ते काही गोष्टी विधिलिखित असतील. त्यासाठी मी कुणाला दोष पण नाही देणार. मी माझ्याकडून होईल तेवढं करत राहीन. पण माझ्या बाबतीत खरंच सांगते, जेवढे विद्यार्थी आयुष्यात आले आणि येतायत, तर प्रोफेसर या पदावर शिकवत असताना आता मी जेव्हा शिकवते, तेव्हा पहिली गोष्ट अभ्यासक्रम पूर्ण करणं हा आपल्या ड्युटीचा भाग असतो. पण विद्यार्थ्यांच्या मधून आपण विद्यार्थ्यांच्यात जातो म्हणून तो पूर्ण करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना जेव्हा विद्यार्थी समोर बसतात, तेव्हा माझं माहिती नाही मला, पण मी स्वतःला तेव्हा विसरून जाते. आणि मग कविता असो, धडा असो, एखादा ग्रंथ असो किंवा काही विशिष्ट ठरवून दिलेला अभ्यासक्रम असतो, तो करताना मी पहिली पूर्ण त्याची तयारी करते. आणि तयारी करत असताना, शिकवत असताना पहिले विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये मी जाते, की आपल्याला शिकवायचंय आणि आपल्याला पोर्शन पूर्ण करायचंय. हा आपल्या ड्युटीचा भाग झाला, शिक्षकांचा भाग झाला तो. पण विद्यार्थी येतात ते काहीतरी मिळवण्यासाठी येतात आणि केवळ मार्कशीट मिळवणं किंवा ह्याच्यासाठीच केवळ मुलांचं नसतं, तर शिक्षण हे माणसाला घडवण्यासाठी आहे. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना शिकवताना सिलॅबस, त्यातला शब्द, त्याच्यातला अर्थ समजावून देत असताना आजचं स्पर्धात्मक युग, त्यांची मानसिकता, त्याच्यातलं जीवन जगण्याचं मूल्य आणि येणारे विविध अनुभव हे सगळं त्यांना समजावून देते.
आणि हे समजावून देताना मी आणि म्हणजे खरंच सांगते, मुलं पण विसरतात, कधी बेल होते ते त्यांना मलाही कळत नाही. पण ते करताना पेपराचे तांत्रिक निकष हा नंतरचा भाग झाला. पण हे करताना ह्याच्यात जे मुलांना आणत जाते, मग त्याच्यात प्रत्येकाचं वैचारिक भाग वेगळा असतो, कौटुंबिक भाग वेगळा असतो, करिअरचा भाग वेगळा असतो किंवा जो सिलेबस असतो त्याच्याकडे बघण्याचा त्यांचा ऍटिट्यूड काही वेळेस वेगळा असतो आणि बाकीचे त्यांनी अपवाद. आयुष्य येस, त्यांनी आठवड्यात ठरवलेल्या, त्यांनी त्यांच्या जीवनात ठरवलेल्या अनेक गोष्टी, त्या वयोगटाचे त्यांचे असणारे विचार, या सगळ्या गोष्टी खूप भिन्न भिन्न असतात. पण तरीही आपण त्या विषयात, त्या भाषेतून त्यांना समजवताना त्यांच्या चेहरा आणि त्यांचे डोळे बोलतात. हम्म. आणि तेव्हा मला लक्षात येतं, तेव्हा येऊन जेव्हा ते मुलं म्हणतात, नाही मॅडम मला हा विषय आवडत नव्हता पण मला आवडायला लागला, किंवा मराठी भाषा ही एवढी मस्त गोड भाषा आहे, अमृतातेही पैजे जिंकणारी जी भाषा आहे, जे म्हटलंय ते उगाच नाही म्हटलंय, पण तुम्हाला त्या भाषेतून त्याचं मर्म, अभ्यासक्रमाचं मर्म, त्याच्यातला कंटेंट, त्याच्यात जे नेमकं सांगायचंय ते त्या पिढीला त्या मार्गातून नेऊन देता येणं, हेच आपलं शिक्षण आहे असं मला वाटतं. आपल्याला काय येतंय म्हणण्यापेक्षा समोरच्याला काय हवंय हे त्याची गरज असते. आणि म्हणून प्रोफेसर या पदावर शिकवत असताना मी विषय चा भाग आणि ह्या संप्रदायाचा भाग अनुषंगाने येईल त्या अनुषंगाने मी मुलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करते. आणि मराठी भाषा मात्र त्याच्यात कशी योग्य आहे हे मात्र सांगत राहते. आणि मग मुलांना त्याची खूप आवड निर्माण होते. आणि खूप मुलं काही वेळेस म्हणतात, आधी आम्हाला आवडत नव्हता पण आता आम्ही ह्याच्यातच करिअर करणार आहोत. ही गोष्ट मला असं वाटतं त्यांच्या विचारांचं यश असतं. आणि मग मला आनंद होतो की अरे त्यांना हवं ते मिळालं. अशा पद्धतीने त्या मुलांपर्यंत मी नेते. आणि महाविद्यालयातल्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, त्या ऍक्टिव्हिटीज मी मराठी भाषा, संत वाङ्मय आणि ह्याच्यातले अभंग, नाथ या अनुषंगाने काही वेळेस स्वतः मी कार्यक्रम तयार करते आणि मुलांकडून करून घेते. मुलांना करण्याचा स्कोप देते. उदाहरण देऊन एक सांगते. एकदा नवरात्र होतं, मुलांचे कार्यक्रम बसवायचे होते. मग मी माझा स्वतः एक शैक्षणिक भोंडला तयार केलेला आहे, की हा की हा भोंडला आहे, नवरात्रात सगळेजण करतात, हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्याच्यात खूप अर्थ आहे. पण त्या भोंडल्याचं गमक शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आणि देवीची जी 9 रूप आहेत त्या अनुषंगाने सगळा मी तयार केला, मुलांकडून बसवून घेतला आणि मग तो मुलांनी सादर केला. असे कार्यक्रम मी करत राहते, वेगवेगळे त्यांचे वर्कशॉप घेत राहते. असे मग भोंडला किंवा नाथ संप्रदायातील गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवताना तुम्हाला काय आव्हानांना सामोरं जावं लागतं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे काय झालं, हे सगळं करत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला, ही जुनी गोष्ट एक 10-12 वर्षापूर्वीची, की संत वाङ्मय आणि नाथ संप्रदाय, एकंदरच ह्या परंपरेतले जे 5 संप्रदाय आहेत आणि नाथ संप्रदाय, की हे जीवन जगण्याचा फार मोठा सिद्धांत आहे. आणि आज आपण बघतो की मोबाईल किंवा सोशल मीडियाच्यामुळे मुलांचं वाचनही कमी झालंय आणि जी घरातलं आपण म्हणतो कुटुंब संस्कृती हा जो भाग आहे तो कोणाचा दोष नाहीये, पण ते जे पूर्वीचं वातावरण होतं घरातलं, ते ह्या मुलांच्या स्पर्धात्मक ह्याच्यामुळे कुठेतरी मुलं पण ह्या चांगल्या नकोय तसं नाहीये, पण त्यात त्यांना काही गम नाही असं वाटतं. कारण नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथात काही जण म्हणतात की ह्या भाकड कथा आहेत, पण तसं नाहीये. नाथ लीलामृत किंवा हे ह्या ज्या ग्रंथात महाराष्ट्रातली ही जी नाथ संप्रदाय परंपरा, जो नाथ संप्रदाय आहे हा जवळून बहुतेक ठिकाणी जाऊन मी बघितला, नेपाळ पर्यंत रिसर्चच्या वेळेस. त्यामुळे माझ्या लक्षात आलं, ह्या ज्या कथा आहेत, हे जे येणारे अनुभव आहेत, संतांच्या ज्या गोष्टी आहेत, या मुलांना अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने शिकवण्याचा भाग आपण संस्कार वर्गातनं करू शकतो. आणि म्हणून खेळ, गोष्टी, मुलांच्याकडून चांगली गाणी म्हणून घेणं, आपण चांगल्या कविता करून त्या मुलांकडून मिळतो. हा एक 10 वर्ष वयोगटापर्यंत ही मुलं सहज ते स्वीकारतात.
आणि हे गेले 10 वर्ष मी करतीये आणि त्याचा मला बर. खूप चांगला अनुभव आला. आणि मग नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट ही जी संस्था आहे, ज्याची एक शाखा कळव्याला आहे, कळवा मठी म्हणून ती ओळखली जाते, देवेंद्रनाथ मठ म्हणून, की त्याचे संस्थापकच देवेंद्रनाथ आहेत. पूर्वी ते ठाण्यात राहायचे. आज त्यांची संजीवनी समाधी मढी इथे आहे. तर त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारल्यानंतर, नाथ संप्रदायाचे आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर एक फार मोठी वाटचाल सुरू झाली. आणि मग माझ्या लक्षात आलं की मुलांना हे देत असताना वेगवेगळ्या गोष्टीतून आणि खेळातून मी मुलांना देत राहिले आणि मुलं त्याचा आनंद घेत आले. हा वयोगट जरी वेगळा असला आणि महाविद्यालयातला वयोगट जरी वेगळा असला, ते त्यांना मी त्यांच्या शिकवता शिकवता रोजच्या येणाऱ्या सहवासातून अशा काही गोष्टी सांगत असते की मुलं इकडे वळतात, की नाही आमचं हे चुकलं. एक फार मोठी छोटी गोष्ट म्हणजे आज मुलांची जीवनशैली इतकी बदललेली आहे की आपणच मुलांकडून खूप शिकतोय. ही फॅक्ट आपण स्वीकारली पाहिजे. पण रोज आई वडिलांना नमस्कार हा केला गेलाच पाहिजे. हे लहानपणापासून जे माझ्या आई वडिलांच्या घरात आम्ही करत आलो, तेच पहिली गोष्ट मी मुलांना सांगते. कारण कोणतेही अध्यात्म घ्या, संत साहित्य घ्या, अभंग घ्या, अभ्यासक्रम घ्या, या सगळ्याच्या मुळाशी विज्ञान पण आहेच ना. आपण जेव्हा खाली वाकून नमस्कार करतो, तेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आपला रक्तप्रवाह मेंदूकडून पायाकडे जातो. ते एक वैज्ञानिक बदल आपल्या शरीरात बदल होत असतात आणि हा कृतज्ञतेचा भावच तुम्हाला खूप शिकवणार आहे. हेच नाथ संप्रदायाने पुढे सांगितलं. नाहीतर गुरु शिष्य परंपरा या भारताला मिळालीच नसती. या गुरु शिष्य परंपरेतूनच प्रत्येक परंपरा पुढे आलेल्या आहेत. आणि हे कसं आहे, हेच या ज्ञानाने, या ग्रंथाने लोकांना शिकवले. या ग्रंथाचा अभ्यास म्हणजे पारायण करून केवळ मोक्ष प्राप्तीच एवढं संकुचित नाहीये. तुम्हाला जीवन जगण्याचा, तुमच्या श्वासाला प्रत्येक वेळेस कळलं पाहिजे की मी करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे जीवनात. हे शिकवतो तुम्हाला हा संप्रदाय. आणि 3 गोष्टी आहेत. कोणतीही गोष्ट करताना माणसाने आयुष्यात 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक, मी करताना, हे करताना माझ्या गुरूंना कुठे कमीपणा येणार नाही ना, माझ्या आई-वडिलांना कुठे कमीपणा येणार नाही ना, आणि मी माझ्या नजरेतनं कुठे उतरेल असं मी आयुष्यात वागणार नाही ना. कारण नैतिकता ही खूप महत्वाची आहे. प्रामाणिकपणा, कुणाला न फसवणं, या गोष्टी मी या नाथ संप्रदाय आणि संत वाङ्मयातून मुलांना शिकवत आले. आव्हानं म्हणजे मी मुलांना समजावून देत असताना मुलांनी कुठेही त्याच्यातनं आनंद घेतला आणि कुठेही मला क्रॉस केलं नाही. उलट त्यांना आनंद मिळत गेला. मला आव्हानपेक्षा मला ते आव्हान वाटतं की या आपण करूया ते, आणि मुलंही ते करत राहतात. त्यामुळे ह्याच्यातनं मला कुठेही संघर्ष नाही करावा लागला. मला पालकांकडून आणि मुलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला मी त्याचे काही मोबदलाही घेत नव्हते, पण नंतर काही कॅम्प घेतल्यावर मी मोबदला घेतला. कारण काही वेळेस फुकटाला पण किंमत नसते. पण ते पैसे मी माझ्या कामासाठी वापरले नाहीत. मला जे प्रवचनातून ह्याच्यातून येतात तेही पैसे मला नाही वापरले गेले. नवनाथ देवस्थान ही सेवा मंडळ ट्रस्ट ही देवेंद्रनाथांनी काढलेली खूप मोठी संस्था आहे, जिथे महाराष्ट्रात नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार, ज्ञानदान, त्याच्यातला आयुर्वेद, त्याच्यातला योग, त्याच्यातली भक्ती आणि त्याच्यातल्या ग्रंथ संपदेतलं ज्ञान जगापर्यंत नेण्यासाठी त्यांनी सर्वस्व देऊन एक फार मोठी संस्था नगरला काढली आणि 10 रुपयात मुलांसाठी शाळा सुरू केली. त्यांच्या गादीवर असणारे खगेंद्रनाथ आणि फार मोठी त्याची टीम आहे की शाळा आज मोठी नावलौकिकाला आलेली आहे. तिथे मी ती जी काही उत्पन्न येतं ते देत राहिले आणि मला एक समाधान मिळालं की जे काही आहे ते केवळ आपल्यासाठी नाहीये. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, जीवन जगण्यासाठी असणारं शिक्षण आणि संस्कार आणि नोकरी दिली आहे नाथांनी, स्वामींनी. मग आपलं जगणं इतरांसाठी असलं पाहिजे. कारण हे पाची संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे शिकवतात की समाजातल्या माणसांना जगवायला शिका आणि समाजासाठी काहीतरी करा. त्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि ते योगदान जेवढं देता येईल तेवढं या संस्कार वर्गातून, या संशोधनातून आणि व्याख्यान प्रवचनातून करण्याचा माझा मनोमनी प्रयत्न असतो. नाथ संप्रदायावरती पीएचडी करायची हा इतका कठीण आणि इतका अनवट विषय तुम्ही निवडला. तर हा जो प्रवास होता तुमचा की एक साधी अभ्यास करणारी मुलगी
पासून एक पीएचडी करणारी एक व्यक्ती, हा जो प्रवास होता त्याच्याबद्दल काही सांगाल? आता या विषयावर पीएचडी करत असताना पहिली गोष्ट म्हणजे मी थोडी ह्याची पार्श्वभूमी सांगते, की ज्यावेळेस नाथसंप्रदायावर पीएचडी करायचा मानस मी व्यक्त केला, त्यावेळेस मला खरं सांगते, की पुरस्कार हा नंतरचा भाग झाला. पण पीएचडी करतानाचा जो प्रवास होता, हा मला खूप शिकवणारा होता. अगदी. कारण पुरस्कार मिळाले, की लोकांना वाटतं आपण खूप मोठे झालो. पण हं. अगदी खरं सांगते मी, माझ्या स्वतःची प्रांजळ जी भूमिका आहे ती मी स्पष्ट करते, की जेव्हा मी मानस व्यक्त केला, तेव्हा अनेकांनी मला ह्याच्यावर मार्गदर्शन करण्याचा नकार दिला, की हो. हा विषय बदल. अक्षरशः म्हणजे मोठमोठ्या लोकांनी दिला. अशी मुंबई विद्यापीठातूनही मला नकार आला. तिथल्या सगळ्या प्रोफेसरांशी माझे खूप चांगले संबंध आजही आहेत. त्यांनी सांगितलं, "राधिका तू विषय बदल." म्हटलं, "मी विषय नाही बदलणार." आणि हं. मी एकदा एखादी गोष्ट मनाशी ठरवली, की ती पक्की असते माझी. मग असं करता मग माझी इकडे फिर, तिकडे फिर, अभ्यास कर. नंतर सगळं झाल्यावर सांगितलं, की "नाही, आम्ही नाही करू शकत. तू विषय बदल." मग मी काय केलं, पुण्याचे व्हाईस प्रिन्सिपल साधू वासवानी कॉलेज आहे. तिथे आशा रत्नपारखी म्हणून मराठीच्या प्रोफेसर, ती माझी मावशी लागते. तिला मी पत्र पाठवलं. तिला मी म्हटलं, की मला पीएचडी करायची आहे. मला ह्याच्यासाठी तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. मग तिचं मला पत्र तेव्हा साधं पोस्ट कार्ड, तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, की "अगं तुझी इच्छा खूप आहे, तू संघर्ष करतेयस, तू पुण्यात ये, मग आपण बघूया." म्हणून एक दिवस हं. मी रजा काढून एक 4-5 दिवस पुण्यात गेली. आम्ही रिक्षा केली आणि रिक्षा करून पुण्याभर सगळीकडे अगदी डॉक्टर सदानंद मोऱ्यांपासून खूप लोकांपर्यंत आम्ही जाऊन फिरलो. मग आम्ही आलो डॉक्टर कल्याण काळे, ज्यांचं साहित्य क्षेत्रात खूप मोठा दबदबा आहे, मराठी साहित्यात दबदबा आहे आणि आता मराठी भाषा दिनाच्या दिवशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांचा फार मोठा पुरस्कार त्यांना दिला. तर त्यांच्याकडे ती मला घेऊन गेली आणि मग अतिशय खरं सांगते मी, मला गुरुकृपेतून ह्याच्यातनं अशी माणसं मिळाली ना, की काय म्हणावं आपली पूर्वपुण्याई माहीत नाही. ते मला म्हणाले, "माझी करायला नकार नाहीये, पण माझ्याकडे आता 10 विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडचा एक जरी विद्यार्थी कमी झाला तरी मी तुम्हाला कळवेन." म्हणजे तसं अधांतरीच होतं. म्हटलं, "हो," म्हटलं मी. आणि 8 दिवसांनी त्यांचं मला पत्र आलं. मी नाथांपुढे हात जोडत होते, की मला करायची मला गाईड योग्य हा मिळालाच पाहिजे. आणि माझं नाथपोथीचं पारायण झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं पत्र आलं, "माझ्याकडचा विद्यार्थी कमी झालेला आहे. तुम्ही येऊन मला भेटा." आणि त्या पत्रात त्यांनी एक वाक्य लिहिलं, "एक वेळ अशी येईल, की स्वतः शिवदीन केसी ज्यांच्यावर पीएचडी केले ते सुद्धा तुमच्याशी बोलतील. तुम्ही या." आणि त्यांच्याकडे गेले. अनंत चतुर्दशीचा दिवस होता. पुण्यातला गणेश विसर्जनाचा दिवस. म्हणजे काय आहे सांगायला नको. पण त्या हं. दिवशी सगळी दुकानं बंद होती. त्यांनी मला काही गोष्टी द्यायला सांगितल्या. एक जणाकडे गेलं. त्यावेळेस ₹150 ते टायपिंगचे घ्यायचे. मला कशाचीच पळी नव्हती. मला पूर्ण करायचं होतं. मी ते करून त्यांना गेले. मुंबई विद्यापीठात पुणे विद्यापीठ सादर कर त्यांनी माझ्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि माझं पुणे विद्यापीठातून पीएचडीचं रजिस्ट्रेशन तेव्हा झालं आणि मग माझं हं. काम सुरू झालं. काम सुरू करत असताना नेपाळपर्यंत गेले. अक्षरशः तेव्हा माझ्या पाठीशी माझे नाथपंथी सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज होते. त्यांनी मला सांगितलं, "मैंने तेरे को म्हणजे दृष्टांतात सांगितलं, की मी तुला शिष्य केलंय, तन, मन, धन सब कुछ मुझे अर्पण कर दो." मला तर काही तेवढं होतं. नंतर गुरुमंत्र घेतला आणि कळवा मठातले जे पीठाधिपती त्यांच्या गादीवर होते, खगेंद्रनाथ, त्यांनी सांगितलं, "राधिका हे काम तुझ्याकडून होणारच. नाथपंथाचं खूप महत्व आहे. होणारच म्हटलं की ते होणारच. नाही की हं. नाही." आणि मग ते माझ्या पाठीशी हं. ठामपणे उभे राहिले. काय-काय अभ्यास करायचा, कसं करायचं ते त्यांनी मला सांगितलं. माझ्या मिस्टरांची सोबत मला होती आणि आम्ही महाराष्ट्र आणि भारतातल्या सगळ्या नाथपंथी स्थानांवर जाऊन आलो. तिथल्या पीठाधिपतींनाही भेटलो. सगळ्या ग्रंथालयांना मी भेटी दिल्या. तिथली हस्तलिखित पुस्तकं सगळं मी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग डॉक्टर कल्याण काळे यांनी मला अनुमती दिली. मी माझी नोकरी त्यावेळेस सोडली. आर्थिक बंधनातून खूप गेले त्यावेळेस. कारण हं. नवीन जागा घेतली होती. जागेचे हप्ते होते आणि मला माझं काम पूर्ण करायचं होतं. पण माझं एक सुप्त मन मला सांगत होतं, पैसा नाही आयुष्यभर पुरत. माहिती नाही, पण मला कधी मी ह्याच्या मागे कधी जायलाच माझी हं. इच्छा झाली नाही. आणि मग मी हं. माझं सगळी नोकरी त्यावेळेस सोडून पुण्याला जाऊन राहिले.
हम्म. 6 महिने मावशीकडे राहिले. आमच्या काशीनाथ तिथले भाऊ कुलकर्णी होते, त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था झाली आणि 6 महिने पुण्यात जाऊन मी माझं पीएचडीचं हे सगळं सबमिट केलं. त्याच्यात मला एक शेवटचा धागा मिळत नव्हता, ते म्हणजे पुढच्या परंपरेचा. पण त्यावेळेस देऊळगावला ती गादी आहे, ती परंपरा आहे. तिथल्या पीठाधिपतींचा फोन आला मला, की "तू देऊळगाव राजाला ये." रातोरात बसला बसले तिकडे गेले. ते घ्यायला आले. ओळख ना पाळत, पीठाधिपती कोणाला घ्यायला कधी जात नाहीत. पण ते घ्यायला आले. तिथली परंपरा मला बघायला मिळाली. पीएचडीच्या ग्रंथात एक वेगळं प्रकरण त्याच्यामध्ये झालं. आणि अलख निरंजन हे जे मासिक आहे, नाथ संप्रदायातले सर्वश्रेष्ठ मासिक मानलं जातं. ते मासिक मला फार मोठ्या अभ्यासासाठी उपयोगी पडलं. खगेंद्रनाथांनी मला खूप मदत केली आणि त्याच वेळेस मी गोरखपूरला जे गोरखपूर मंदिर आहे, गोरखपूर विश्वविद्यालय जे आहे, तेव्हा तिथे अवैद्यनाथ म्हणून होते. आता त्यांच्या गादीवर सन्माननीय मुख्यमंत्री आदित्यनाथ आहेत. आणि त्यावेळेस मला अच्छा. खगेंद्रनाथांनी एक पत्र दिल्यावर मी अभ्यासक्रमासाठी तिथल्या मोठ्या ग्रंथालयात गेले. तेव्हा वैद्यनाथ आणि आदित्यनाथ जे होते, त्यांनी मला सांगितलं, "इसको सब लायब्ररी खुला करके दे दो. जाऊन बस, तुला हवं ते घे आणि बघ." कोण देणार आहे एवढी लायब्ररी आज शिरकाव करायला? तो सगळं आज करून घेतला. त्यांनी राहण्या खाण्याची सगळी व्यवस्था तिथे केली आणि आज त्या सगळ्या ह्याच्यातनच मला जो मिळाला एक हे, की आजही 13 वर्षांनी जेव्हा तिथल्या राष्ट्रीय संमेलनाला आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा त्यांनी मला ती ओळख माझी ठेवलेली होती, की हे सगळं गुरुकृपेतून झालं आणि त्याच्यामुळे मला ही पदवी मिळाली. ही जेव्हा पदवी मिळाली, तेव्हा त्याचे जे मुख्य हे होते, जोशी म्हणून, या मी एक पाठवले तुम्हाला. त्यांनी असं सांगितलं, की ह्या प्रबंधाला मी सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणतो, कारण जगात असं संशोधन केलं गेलेलं नव्हतं. क्या बात. एवढा मोठा डॉक्टर मरा जोशी म्हणून नाथ संप्रदायाचे फार मोठे अभ्यासक आहेत. आणि जेव्हा माझे डॉक्टर काळे सर म्हणाले, की तुझा ग्रंथ प्रबंध तो मी तिकडे पाठवतोय, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला, की अरे एवढी मोठी विभूती तपासणार, आपलं काय होईल? पण जेव्हा त्यांच्याकडून रिमार्क आला, की ह्याच्यात एकही चूक काढण्यासारखी नाहीये, नाही प्रिंटिंग मिस्टेक ना मुद्द्याची, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. हे यश माझं नसून माझ्या सद्गुरूंचं, हे मी नम्रपणे सांगू इच्छिते. आणि मग त्यांनी सांगितलं, "अहो, तुमचा हा ग्रंथराज तयार झालेला आहे." आणि मग 350 वर्षात जी पदं प्रकाशित झालेली नव्हती, तीही प्रबंधाच्या परिशिष्टात मी दिली आणि 500 पानांचा तो प्रबंध तयार झाला. आणि त्या प्रबंधाच्या परीक्षकाने सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून त्याला सांगितलं. आणि मग तो जो एक आनंद झाला, ते फळ हातात येतानाच्या आधीचा जो प्रवास होता, तो मला खूप शिकवून गेला. कारण तो पीएचडी मिळते, पण त्याच्या आधीचा प्रवास तुम्हाला इतकं घडवतो, की भविष्याचे सगळे दरवाजे खुले करून देतो. की अशी मेहनत करायची, असं रिसर्च करायचंय, अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तुमचा ॲटिट्यूड असा ठेवायचा आहे. आणि हे मराठी भाषा, नाथ संप्रदाय या सगळ्यांनी मला शिकवलं, कारण तशी पार्श्वभूमी मिळाली. केवळ मगाशी तुम्ही उल्लेख केला भारतातली एकमेव महिला, तर अनेकांनी पीएचडी काही लोकांनी पीएचडी केलेली आहे नाथ संप्रदायावर. पण मला डॉक्टर कल्याण काळे किंवा मला अनेक जण असं म्हणाले, की तू स्वतः नाथ संप्रदायी आहेस, म्हणजे त्याच मार्गातली आहेस. तुझे गाईड डॉक्टर कल्याण काळे आहेत. तुझा विषय हा आहे आणि तुला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचं परीक्षकाने गौरवलंय. त्यामुळे तुझ्या हे 4 क्वालिफिकेशन झालेले आहेत महत्वाच्या. आणि म्हणून त्याचा सगळ्यांना आनंद का वाटतो, की एक स्त्रीनी हे काम केलं. पण हे मी नाही केलं, त्या शक्तीने ते करून घेतलं. आपण फक्त त्या मार्गावर जाणं आणि पूर्ण निष्ठा ठेवणं हे आपलं काम असतं. आणि म्हणून त्याच्यात पुढची पायरी मुंबईची आशियाटिक सोसायटी जी आहे, तिथे सुद्धा त्याच्या पुढचा म्हणजे नवनाथ भक्तिसाराचे साहित्यिक मूल्य या विषयावर करण्यासाठी मला फेलोशिप मिळाली आणि ते सुद्धा मी तो पुढचं पोस्ट डॉक्टरेट सारखाच तो प्रबंध होता, तो पण मी त्यांच्याकडे सबमिट केला आणि त्यालाही त्यांनी मला मान्यता दिली. त्यामुळे ह्या सगळ्याला पुढे मला जे आता सन्मान मिळतात, पुरस्कार मिळतात, ते मला असं वाटतं, की जे आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे,
ते कुठेतरी आपण सगळ्यांना द्यावं आणि लोक ते स्वीकारतायत, हा त्यांचा सन्मान आहे, तो माझा नाहीये, तो माझ्या सद्गुरूंचा आहे. त्यामुळे आता मराठी भाषा दिनाच्या दिवशी मराठी साहित्यातल्या नाथसंप्रदायाचं संशोधन म्हणून मला तो एक स्त्री नारीरत्न पुरस्कार मिळाला. वा. देऊळगाव राजा इथे नरहरीनाथ संस्थान आहे, त्यांनी मला हे केलं. मुंबईचे बोरिवलीला एक संस्था आहे, एक प्राचार्य आहे पसायदान म्हणून, त्यांनी पण पुरस्कार तो दिला मला. आणि आता ह्याला गोरखपूर विश्वविद्यालयामध्ये राष्ट्रीय संमेलन झालं विश्वकोशावरचं. तिथे महाराष्ट्रातली आणि भारतातली आमंत्रित केलेलं होतं, त्यामुळे तिथे मी अर्धा पाऊण तासाचं स्पीच दिलं. ते सगळं ऑर्गनाइज केले डॉक्टर सन्माननीय आदित्यजी मुख्यमंत्री यांनी, की त्यांनी हे दिलेले त्यांच्याकडे की नाथ संप्रदायावरचं प्रचंड कार्य पुढे झालं पाहिजे, जे गोरखपूर शोधपीठ त्यांनी स्थापन केलेले आणि त्याच्यावर काम करण्याची मला ही जी संधी मिळाली, हा मला एक प्रचंड मोठा आनंद आहे. तो एक सन्मान मिळाला आणि असे बाकीच्या अनेक ठिकाणी मिळत असतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी मिळत असतात. त्यामुळे महिलांच्या दृष्टीने या स्त्री साहित्यातलं आणि स्त्री संतांचं, स्त्री नाथयोगिनींचं कार्य, हे नवीन काम माझं सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान होत आहेत. स्त्रियांना त्याच्यातून सक्षम बनवणं हा एक नवीन उपक्रम मी हाती घेतलेला आहे. त्यामुळे या पुरस्कार जरी मिळत असले मला माझ्या नावावर, तरी ते खरं सांगायचं तर यश नाथ संप्रदायाचं आहे, सद्गुरु देवेंद्रनाथांचं आहे, खगेंद्रनाथांचं, माझ्या आई वडिलांचं आणि मला मिळणाऱ्या कुटुंबाचं. नाहीतर मी जरी इच्छा व्यक्त केली, त्याला यश मिळालं, मेहनत मिळाली, तरी पाठिंब्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे हा सगळ्यांचा सन्मान आणि पुरस्कार आहे असं मला मनापासून वाटतं. खूप छान आणि तुमचं खूप खूप अभिनंदन या सगळ्या पुरस्कारांबद्दल. आणि तुमचा प्रचंड अभिमानही आहे एक स्त्री म्हणून, कारण हा एक वेगळा विषय घेऊन या क्षेत्रामध्ये पदार्पण करणं, त्याच्यामध्ये मनपूर्वक अभ्यास करणं, त्याच्यासाठी लागलेले कष्ट उपसणं, हे सगळं तुम्ही करून दाखवलं आणि त्याचंच हे सगळ्याचं फलित आहे. अर्थात हे करून दाखवणं हे कोणाच्याही हातात नसतं. तुम्ही म्हणताय ती सगळी गुरुकृपाच आहे, त्यामुळे याच्यात निर्विवादच आहे की त्या गुरुकृपेमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. अजून एक मला विचारायचं आहे असं, की नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांची आपण कशी काय सांगड घालू शकतो? खूप छान प्रश्न आहे हा. कारण आपल्याकडे 5 प्रकारचे संप्रदाय आहेत. एक पहिली दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, म्हणजे अनेक संप्रदाय आहेत, पण हे 5 संप्रदाय मुख्य संप्रदाय मानले जातात. या संप्रदायांमध्ये महानुभाव संप्रदायामध्ये श्रीकृष्ण हे महत्वाचं दैवत मानलं जातं. दत्त संप्रदायामध्ये दत्त हे दैवत मानलं जातं. तर नाथ संप्रदायामध्ये शिव हे दैवत मानलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल मानलं जातं. तर समर्थ संप्रदायामध्ये राम हे दैवत मानलं जातं. तर ह्या सगळ्या संप्रदायांचा नाथ संप्रदायाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. कारण त्याची जी जीवन जगण्याची पद्धत आहे, साधनेच्या ज्या अनेक गोष्टी आहेत, साधना आहे, या सगळ्या संप्रदायाच्या मुळाशी साधना आहे. साधना म्हणजे काय, की जे साध्य करायचे ती साधना. मग साध्य काय करायचं, सामान्य माणसाला मोक्ष साध्य करायचा असतो, पण मोक्ष ही खूप नंतरची गोष्ट आहे. आधी जीवन जगणं, तरच पुढच्या गोष्टी आहेत ना. मग हा जीवन कसं जगावं, तर नाथ संप्रदायात गोरक्षनाथांना खूप मोठं स्थान आहे. मच्छिंद गोरक्ष ही जी जोडी नाथ संप्रदायात मानली जाते, त्याच्यामध्ये गोरक्षनाथ हा नाथ संप्रदायाचा मुकुटमणी मानला जातो. आणि मग नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे, त्यात गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायाचं शुद्धीकरण केलं. जिथे लोक वाम मार्गाला जात होती किंवा जादू टोना किंवा इतर अनेक गोष्टी ज्या समाजात ज्याचं प्राबल्य माजलं होतं, या सगळ्यांचं शुद्धीकरण 1000 वर्षापूर्वी प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी केलं आणि नाथ पंथाचं शुद्ध रूप समाजासमोर आणलं. आज गोरक्ष किमयागार हा ग्रंथ अस्तित्वात मिळत नाही, पण मला त्याचा शोध लागलेला आहे. तो एके ठिकाणी आहे, तो मी मिळवणार पण आहे.
त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे, नाथ लीलामृत हा ग्रंथ. या सगळ्या ग्रंथांच्या कथा, या कथेचं तत्वज्ञान, या कथेतल्या घटना, अनुभव हे काय सांगतात की साधना प्रत्येक पंथाच्या मुळाशी साधन आहे, वारकरी संप्रदायाशी साधन आहे, समर्थ संप्रदायाच्या मुळाशी साधन आहे. मग हे साधनेचं मूळ अंग जे आहे ते गोरक्षनाथांनी उलगडून दाखवलं. साधना करा म्हणजे काय करा, गुरुमंत्र घ्या म्हणजे काय करा. आणि मग त्यांनी दिलेली जी साधना, हठयोग हा जो मूळ लोक मानतात, पण त्याच्याही मुळाशी भक्ती आहे. भक्तीशिवाय काहीच शक्य नाहीये. भज या धातूपासून भक्ती हा शब्द झाला, तर भक्ती हा शब्द खूप महत्वाचा आहे. नाथ सम्राट म्हणजे लोकांच्या मनात एक आहे की हठयोग किंवा भगवी वस्त्र परिधान करणं, तर एवढंच नाहीये. त्या भगवी वस्त्राच्या पाठीमागे आणि त्या वेशभूषेमागे खूप मोठं विज्ञान आहे, खूप मोठी प्राचीनता आहे, खूप मोठं आध्यात्मिक बाजू आहे. ही समजून घेणं जरुरीचं आहे. म्हणजे साधं हातामध्ये जी मेखला घातली जाते किंवा जिथे छातीला जे बांधलं जातं, त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीराच्या अंतर्गत भागाशी खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या पेशींवर, आपल्या रुधिरांवर, आपल्या रक्तावर त्याचा खूप परिणाम होत असतो. हे सगळं समजून हे ज्ञान गोरक्षनाथांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा सिद्धांत पद्धती हा जो ग्रंथ आहे, हा हिंदी, इंग्लिश, मराठी, संस्कृत सगळ्या भाषेमध्ये आहे. आणि त्या ग्रंथातनं त्यांनी जे अफाट ज्ञान दिलेलं आहे, हे सर्वसामान्यांना असं ओपन करून दिलं. म्हणजे अक्षरशः स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तरी गोरक्षनाथनी माणसाच्या शरीरात होणारे बदल आणि स्त्रीच्या मासिक पाळीतल्या 10 दिवसात नवरा बायकोचं नातं, ह्या सगळ्या गोष्टीतून सुद्धा प्रत्येक गोष्टीचं विज्ञान समजावून दिलंय. हे अध्यात्म, हे रसायन, हे भौतिक शास्त्र, हे सगळं 1000 वर्षापासून आपल्याकडे आलंय. आपण फक्त आता त्याचे वेगवेगळे विभाग करून त्याच्यावर आपण पारंगत झालं की आपल्याला वाटतं मी मोठं, असं नाहीये. आता होम हवन जे केलं जातं, त्याच्यातलं भौतिकशास्त्र, त्याच्यातलं रसायन, त्याच्यातलं जीवशास्त्र, त्यातल्या मंत्रांचा भाव, हे सगळं गोरक्षनाथांनी 1000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं ज्ञान एवढं अफाट आहे की हे सर्वसामान्य माणसाला नंतर असं वाटलं रे, एवढं सगळं आम्ही कसं करणार. आणि पुढे मग जी परंपरा आली गहिनीनाथांपर्यंत, ती गहिनीनाथांनी हे सगळं सामान्य माणसांपर्यंत गेलं पाहिजे हे सगळं, म्हणून मग पुढे तो निवृत्तीनाथांच्या मार्फत, ज्ञानमाऊलीच्या मार्फत तो वारकरी संप्रदाय केला. तो वारकरी संप्रदाय झाला. त्यामुळे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय तुम्ही वेगळा करूच शकत नाही, कारण स्वतः ज्ञानेश्वर हे नाथपंथी आहेत. नाथांचा अनुग्रह त्यांच्या कुटुंबावर वर्षानुवर्ष आहे. ज्ञानेश्वर हे नाथपंथी आहे. संजीवनी समाधी फक्त नाथपंथीयांना दिली जाते. मांडे पाठीवर भाजून दिले हे काही सोपं नाहीये. हे नाथपंथी योग्याचंच लक्षण आहे. फक्त त्यांनी एक वेगळी पाऊलवाट दाखवली. संस्कृत मधनं मराठीत जो ग्रंथ आणला आणि हरिनाम जे सांगितलं, त्याच्यातनं आज आपण ज्ञानेश्वरांचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, त्यातल्या 6व्या अध्यायाचा अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येतं अरे नाथपंथ आणि वारकरी पंथ वेगळा नाहीये, एकच आहे. आणि म्हणून आषाढीला, आता मी वारीला गेल्या वर्षी गेले होते, जास्त दिवस गेले होते, 2-3 दिवस गेले होते सासवड पर्यंत. त्यावेळेस तिथे माऊलीच्या इथे मी गेले, लाईनीत उभं राहून दर्शन घेतलं. मी माझी मुलगी जिथे जाऊ तिथे आम्ही दोघी जणी जातो. ती लहान आहे आता 13 वर्षाची, पण पहिल्यापासून मी अगदी कुठेही प्रवचनाला गेली तर ती माझ्या बरोबर असते, व्याख्यानाला गेली तर ती माझ्या बरोबर असते, आम्ही तिथे गेलो तरी ती माझ्या बरोबर होती. तिथे गेल्यावर जेव्हा मी सगळीकडे बघितलं किंवा आता आळंदीला जेव्हा मी जाते, कुठेही जा, वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायापासून वेगळा होऊ शकत नाही. आज तुम्ही सगळ्या परंपरा बघा. आता मला जेव्हा गोरखपूरवरून फोन आला की मला काही व्याख्यानं द्यायची होती आणि तेव्हा मी नाथपंथीय स्त्रियांच्यावर जो अभ्यास करत होते, त्या सगळ्या जेव्हा परंपरा आपण बघतो तेव्हा ह्या सगळ्या परंपरा गोरक्षनाथ ज्ञानेश्वरांशी येऊन जोडतात. बर.
त्याच्यातले 2 मार्ग आहेत. आता ज्यांच्यावर माझ्यावर पीएचडी करून घेतली ते गोरक्षनाथांचे वारसदार शिवदीन केसरी आहेत. त्यांच्यावर एक जणांनी मंगला वैष्णव म्हणून औरंगाबादच्या आहेत, त्यांनी पण केली आहे पीएचडी. पण त्या नाथ संप्रदाय अनुग्रहित नाही, त्यांनी साहित्याचा फक्त अभ्यास केला. ह्या त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं. मी काही अनुग्रहित नाहीये, मी फक्त साहित्याचा अभ्यास केला. पण शिवदीन ज्ञानेश्वरांच्या 2 परंपरा आहेत, एक भक्ती परंपरा आणि योग परंपरा. मग जी भक्ती परंपरा आहे ती तुकाराम, नामदेव इकडे जाते, आणि योग परंपरा आहे ती सत्यमलनाथ, केसरीनाथ, शिवदीन केसरी ज्यांच्यावर पीएचडी करून घेतली ती गोरक्षनाथांचे ते वारसदार, ती परंपरा आहे. मग ती गहिनीनाथांकडून पर्यंत ज्ञानेश्वरांपर्यंत आली. आणि मग आपण जर परंपरा बघितल्या तर ज्ञानेश्वरांच्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत ह्या नाथपंथी परंपरा, ज्ञानेश्वर हे स्वतः नाथपंथी आहेत. त्यामुळे आपला मुद्दा होता की ह्या आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या बाबतीत वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय वेगळा होऊ शकत नाही. तो एकच संप्रदाय आहे. एकच म्हणजे तो संप्रदाय वारकरी संप्रदायाकडे सर्वसामान्य लोकांना जे निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथांनी आणलं ते संप्रदायातूनच आणलेलं आहे. आणि त्याचं उत्तम वर्णन हे ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात केलेलं आहे. त्यामुळे ही वारी निघते किंवा आपण म्हणतो की कुंभमेळा जो असतो त्याच्यात जी नाथांची झुंड असते, वारकरी संप्रदायामध्ये जे हरिनाम घेतलं जातं, हरिमुखे मका हरिमुखे म्हणा, किंवा ज्ञानेश्वरांची सगळी जर आपण अभ्यास नीट केला तर असं लक्षात येईल, मुक्ताबाई घ्या, सोपानदेव घ्या, निवृत्तीनाथ घ्या, हे सगळे नाथपंथी आहेत. आणि मग ही जी परंपरा पुढे आली ती वाढली, ती भक्ती मार्ग आणि योग मार्ग ह्या 2 वेगवेगळ्या परंपरातून पुढे आली. ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या शेजारी आळंदीला केसरीनाथांची समाधी आहे, तिथे लक्ष्मीनाथांची समाधी आहे. ही समाधी खूप लोकांना माहिती नाहीये, पण बरोबर त्या समाधीच्या मागे आहे. मग ह्या समाधी कोणती आहे तर ते सांगितलं की लक्षात येईल की वारकरी संप्रदायात हा ज्ञानेश्वरी नाथपंथी कसे होते, तर हे त्याच्यातून मग आपल्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरांच्या योग परंपरेतले जे शिवदीन केसरी जे आहेत, पैठणला त्यांची संजीवनी समाधी आहे, आणि जो गोरक्षनाथांचे जे वारसदार मानले जातात, तर त्यांचे सद्गुरु केसरीनाथ यांची समाधी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या पाठीमागे आहे. आणि तिथेच लक्ष्मीनाथांची म्हणजेच त्या नाथ परंपरेतल्या सिद्धयोगी पुरुषाची समाधी आहे. आता 1 डिसेंबरला मी तिथे गेले होते पूजेसाठी केसरीनाथांच्या समाधीत. का त्यांना तिथे समाधी घ्यावीशी वाटली, तेव्हा जेव्हा शिवदीन केसरींनी ठरवलं की मला समाधी घ्यायची आहे, तेव्हा मी ज्ञानेश्वरांच्या इथे समाधी घेतो. तेव्हा केसरीनाथांनी त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं की मी तिथे आहे, तू पैठणलाच घे समाधी. मग या माऊलींच्या इथे या शिष्य परंपरेतल्या लोकांनी का समाधी घेतली, तिथे ते कारण आहे. आणि ही फार मोठी नाथपंथी परंपरा आहे. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. नाथपंथ म्हणजे पूजेचं स्टोम माजवलं, मोठं म्हणजे माझा खूप समजतं असं समजून वागलं, केवळ अल्लगच्या आरोळ्या दिल्या म्हणजे नाथपंथ नाहीये. नाथपंथ हा तुमच्या रोमारोमात असावा लागतो. नाथपंथ हा काय सांगतो तर तो शिकवण देतो की मानू नका, सेवा हाच खरा धर्म आहे, आणि हे करत असताना तुम्ही कुणाला फसवू नका. त्याच्यातलं ज्ञान जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नाथपंथ काय सांगतो की अध्यात्म्याचं पूजेचं प्रस्थ नका माजवू, स्तोम नका माजवू, पाखंडात स्वतः रमू नका, दुसऱ्यांना रमवू नका. तो समजून घ्या. चमत्कार म्हणजे केवळ अध्यात्म नाहीये, त्या प्रत्येक गोष्टीतली आध्यात्मिक अनुभूती समजून घ्या, कारण त्याच्यातली जाणीव तुम्हाला जाणीव पाहिजे, आणि जाणीव हेच तर गुरुचं ज्ञान असतं. आणि ही जाणीवच नाथपंथात करून दिली आहे मच्छिंद्रनाथांनी, गोरक्षनाथांना, पुढे तो वारसा आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या मुळाशी त्याग आहे, विवेक आहे, दुसऱ्यांचं भलं करणं आहे, मन न दुखावणं आहे, आणि बुद्धी, निस्सीम विचार, शांतता, स्वच्छता, कायिक, मानसिक, बौद्धिक बदल ह्या नाथपंथांनी केलेले आहेत.
आणि तेच त्यांनी त्यांच्या ग्रंथात, मग हे का वाचायचं, तर आपलं मन तसं शुद्ध व्हायला पाहिजे. आपण सगळेच असतो तर आपण कशाला इकडे झुकलो असतो ना, लोकच आपल्याकडे झुकली असती. आपण का झुकतोय, का करतोय, की अरे माझ्यात हा सगळा बदल होऊ दे, परिवर्तन होऊ दे. मानवी मनाचं परिवर्तन करण्यासाठी जीवन जगण्याचा हा फार मोठा दीपस्तंभ आहे, फार मोठी पाऊलवाट आहे. त्याच्यावरून आपण केलं पाहिजे. हे गुरुज्ञान आहे. तुमचा पिंड कोणता आहे तुमच्या हातात नाहीये, पण तुमचं चित्त, तुमचं मन आणि तुमचं शरीर हे स्वच्छ बनवणं, निर्मळ बनवणं, त्याच्यात कुठेही वासना असता कामा नये, दुसऱ्याला फसवणं हा भाग असतात. आणि त्याच्यामुळे अशी नम्रता जर असेल तरच तुम्हाला गुरु उच्च पदावर नेऊन पोहोचवतो आणि तुमचा मानवी विकास होतो. हे त्याचं फार मोठा गर्भितार्थ त्याच्यात आहे. त्यामुळे जात पात धर्म पंथ ह्याच्यात काहीच घेऊ नका. नाथपंथ हा सर्वांना सामावून घेणारा, 18 पगड जातींच्यात सामावणारा आहे. वारकरी संप्रदाय पण तसाच आहे. कुठे त्याची जाहिरात करावी लागते? आज आषाढीला लाखो भक्तगण जातात ते विदाऊट जाहिरातीशिवाय. आता म्हणजे त्याच्यात सर्वांना सामावून घ्या. जात पात धर्म पंथ भेद काही नाहीये. तुम्ही तुमच्या घरात तुमच्या कुलाचारापुरतं घरात वागताय ठीक आहे, पण हा संप्रदाय तुम्हाला हेच सांगतो. म्हणून नाथ संप्रदायात बघा सगळ्या धर्माचे लोक आहेत. मी नावं घेत नाही, पण सगळ्या धर्माचे, सुफी पासून मुसलमानांपासून ब्राह्मण वर्गापासून ते आपल्या सगळा वर्ग त्याच्यामध्ये आहे. आज मी 18 पगड जातींच्या लोकांच्यात मढीला वावरते. त्यांच्याकडून जो आनंद मिळतो, सन्मान मिळतो, प्रेम मिळतं ना, हे तुम्हाला असं झाडावरच फुल काढल्यावर जसा आनंद होतो, तर देवाला वाहताना देवाला जसा आनंद होतो, तसं लोक आपल्याला प्रेम देतात. त्या फुलातला सुगंध त्याच्यातून आपल्याला त्याच्यात कळत असतो. आणि म्हणून सेवा हाच खरा धर्म. आणि दुसऱ्यांना कमी लेखू नका. हा एक फार मोठा भाव या संतांनी, या नाथांनी समाज, कोणी दुबळं नाहीये, कोणी दुबळं नाहीये, तेव्हा दुसऱ्याला कमी लेखू नका. एक फार मोठा अर्थ त्यांनी त्याच्यातून सांगितलेला आहे. आणि म्हणून आणि पंक्ती करू नका. जेवायला बसताना आमचं सोहळं तुमचं ओळं असं नाहीये. अन्न आहे ना, अन्न सर्व जीवात सारखं गेलं पाहिजे, असं करू नका. सोहळं मनाचं सोहळं, स्वच्छ राहून स्वयंपाक करा. इकडे तिकडे फिरून येऊन स्वयंपाक करणं हे नको. गोरक्षनाथांचं एक वचन आहे, एक वेळ मला शिवती बाई चालेल, पण मला बाईत बाटलेला पुरुष नकोय. म्हणजे त्यांनी किती शुद्धीकरणाला महत्व दिलंय बघा, की शुद्ध कोणी राहायला पाहिजे. आणि याच्या स्त्री पुरुष असा भेद पण नाथपंथामध्ये नाही. आणि हेच वारकरी संप्रदायाने पुढे केलं आणि सगळ्यांना सामावून घेतलं. मग दोघांच्यातलं साम्य कोणतं आहे, वेगळेपण कोणते, हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण सगळ्यांना सामावून घेणारा, ज्ञानाच्या मार्गांवरून आणि भक्तीच्या मार्गांवरून जाणारा हा वारकरी संप्रदाय नाथ संप्रदायापासूनच पुढे आला. त्यामुळे त्या दोघांचं नातं सूर्यचंद्र असेपर्यंत अटळ आहे. आत्ताच्या या कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती आपण आज एक वेगळा विषय ह्या स्वच्छंदाच्या सर्व प्रेक्षकांच्या समोर मांडतोय, की जीवन जगण्याची एक प्रणाली असते आणि मग ती कुठल्याही पद्धतीने का असो ती आपण स्वीकारली की त्याचा मार्ग त्यानुसार आपण मार्गक्रमण करायचं आणि आपल्या जीवनातलं साध्य हे आपण मिळवायचा प्रयत्न करायचा. पण तो मार्ग सोडायचा नाही, त्याच्यासाठीची साधना सोडायची नाही. ती कितीही साधी नसली तरी ती साधना आपल्याला करून तो मार्ग आपण निवडून त्याच्यावरनं आपल्याला चालायचंय. तुमच्याशी झालेल्या या सगळ्या गप्पांमधनं खूप छान गोष्टी सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यात. हा जो मार्गक्रमण आतापर्यंत तुमच्या आयुष्यात तुमचं झालेलं आहे, तर पुढील आयुष्यामध्ये तुमचे काय स्वप्न आहेत, काय विचार आहेत, काय पहिली गोष्ट म्हणजे नाथ संप्रदाय हा कसा आहे, तर त्यांनी सामाजिक बदल केलेला आहे, आध्यात्मिक बदल केलेला आहे, लोकांना त्याच मार्गांवरून नेलंय. तर माझं पण स्वप्न आणि ध्येय हेच आहे की एक तर ह्या बाबतीत स्त्री पुरुष भेद नाथ संप्रदायात नाहीये. त्यामुळे सक्षमीकरण करणं स्त्रियांचं हा एक फार मोठा भाग आहे.
दुसरी गोष्ट, वा. नाथ संप्रदायाचे जे विविध ग्रंथ आहेत, हस्तलिखित आहेत, ती अजूनही लोकांपर्यंत आलेली नाहीयेत, अंधारात आहेत. ती मी बरीचशी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अजूनही मिळवतीये. तेव्हा त्याच्यातलं ज्ञान लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं. दुसरी गोष्ट की आज मराठी भाषेबद्दल एवढं बोललं जातं, तर माझा विषय मुळात मराठी या विषयातूनच एम ए केलंय. आणि संतांचं आणि नाथ संप्रदायाचं वाङ्मय हे हिंदी, संस्कृत, पाली, मराठी अशा सगळ्या भाषेतून आहे. तर हे जे ज्ञान आहे, संतांचं ज्ञान, नाथ संप्रदाय ज्ञान आहे, हे ज्ञान जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय, त्यांनी दिलेली साधना जी आहे, हे फक्त अक्षर, शब्द, वाक्य, मंत्र यांची सांगडच नाहीये, तर ते अमोघ असं शब्द भांडार जे आहे, हे ज्ञान आहे, हा ज्ञानाचा कुंभ आहे. आणि म्हणून ही सिद्धनाथ योगी हे जे ग्रंथ आहेत, हे आजच्या या ग्लोबलायझेशनच्या युगात, या कॉर्पोरेटच्या लोक त्याच्यापर्यंत जात नसले तरी सुद्धा हे मराठी भाषेचं अमृतालाही पैजे जिंकणारं असं फार मोठं ज्ञान आहे. आणि हे जर भाषा आपण बघितली तर इतकी अमृत आहे, रसाळ आहे, सिद्धी भक्ती शक्तीनी आहे की ते मराठी भाषेचं, मराठी भाराखडीचं असं एक फार मोठं ज्ञान आहे. त्यामुळे मराठी भाषेबद्दल आज असंख्य प्रकारे चर्चा होत असली तरी मराठी भाषा ही कधीच लुप्त होणारी नाहीये. नाहीतर या ज्ञानाला, या ग्रंथालयाला आणि मराठी भाषेतनं निर्माण झालेल्या या हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथांचं असं बोलून आपण खच्चीकरण करतो असा अर्थ होईल. कारण हे ज्ञान जे आहे हे या भाषेतून आलेलं आहे आणि त्यामुळे ह्या भाषेतून ही ग्रंथ संपदा निर्माण करणं आणि ती समाजात चिरंतन रूपात तयार करणं की पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत ते गेलं पाहिजे. हे ज्ञान खूप मोठं आहे, याचा अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे, ह्याचे वेगवेगळे उपक्रम राबवणं माझे अनेक ज्याला आपण म्हणतो विचार आहेत, तयारी चालू आहे त्याच्यासाठी आणि ते काम मी करत आहे आणि त्यासाठी अनेक लोकांना मी अप्रोच पण झालेली आहे. ते करण्याचं शक्ती आणि बुद्धी ते देतील आणि ते करून येतील. फक्त माझं एवढंच सांगणं आहे आजच्या पिढीला की मुळात कितीही तुम्ही शक्तिशाली झालात, द्रव्यवादी झालात, किती पैसा मिळवलात तरी गाडी घोडा हे माणसाची प्रतिष्ठा आहे. पण त्या ज्या जगात या आई वडिलांनी जन्माला घातलं ते दैवत आणि ज्या परमेश्वराने आपल्याला ह्याच्यात सगळी शक्ती दिली आहे त्यांचं नाव मात्र तुमच्या हृदयात कायम ठेवा. त्यासाठी गोरक्षनाथांचा गोरक्ष किमयागार नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात त्यांनी ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा एक फार दत्तगुरूंचा नाथपंथी मंत्र दिलाय. या मंत्राचा जप सगळ्या भूतलावर प्रत्येक मानवानी हा केलेला पाहिजे आणि तो करत असताना त्याचा प्रभाव आपल्या रक्तांवर, आपल्या पेशींवर, आपल्या मनावर, आपल्या हृदयांवर, आपल्या शरीरात जे षटचक्र आहेत त्याच्यावर तो होत असतो आणि मग आपल्या षड्रिपूंपासून आपण दूर तोच आपल्याला नेत राहतो. त्यामुळे आपल्याला बॅलन्स ठेवायचं असेल, मद मोह मत्सर आणि जो माणसाला एक घमेंड येते, डोळ्यांवर झापड येते पैशाची, त्याच्यातून थोडं दूर राहून माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगेल जर तुम्ही या साधनेत आणि या पंथात राहिलात तर. हे मला याच्या पिढीला, आजच्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या पेशातून शिकवायचंय, हे माझी मनापासून इच्छा आहे. खूप छान. खूपच आवश्यक असलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि आधुनिक युगामध्ये आपला पाया जर पक्का असेल आणि तो जर आध्यात्मिक असेल तर नक्कीच आपलं आयुष्य असेल हे सार्थक होऊ शकतं. आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन, खूप छान गप्पा आपण आज प्रेक्षकांशी मारल्यात. पण आमच्या या स्वच्छंदच्या हा जो उपक्रम आम्ही करतोय, याचं एक टॅगलाईन आहे की ज्यांचं काम म्हणजे आनंदाचं गाणं. तर अशा प्रकारे ह्या आध्यात्मिक आनंद आज आपण ह्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिलात. जसं जीवन म्हणजे एक वस्त्र आपण म्हटलं आणि त्या वस्त्राला जशी सोनेरी किनार असते त्याप्रमाणे या जीवनाच्या वस्त्राला जर आध्यात्मिक किनार लाभली तर नक्कीच यशाचा, उन्नतीचा मार्ग आपल्याला गाठता येईल. याबद्दल तुम्ही थोडंसं बोलाल का प्रेक्षकांशी? हो हो. आता मगाशी मी म्हंटल त्याप्रमाणे
जीवन जगत असताना जीवनात आवश्यक असतात ते आपल्याला प्राप्त झालेले आपले गुरु. आज जीवनात बाबागिरी खूप बाहेरच्या समाजात वाढलेली आपल्याला दिसते. खरा गुरु मिळणं आणि खरा गुरु ओळखणं या गोष्टी फार कठीण असतात. आणि तुम्हाला जर खरोखर जीवनात चांगला गुरु मिळाला तर तो तुमच्या जीवनाचा फार मोठा अलंकार ठरतो. जसं माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर याचा खूप चांगला परिणाम झाला की मला असे फार मोठे नाथपंथी योग गुरु मिळाले. आणि त्यामुळे मी सगळ्यांना असं सांगेन की पहिली म्हणजे गुरु पारखून घ्या, कोणाच्याही आहारी जाऊ नका. हा म्हणाला मी तुला हे देतो म्हणून नाही, गुरु पारखूनच घ्यायला पाहिजे. आज अनेक जण दत्त संप्रदाय, स्वामी समर्थांचे ते योग्य मार्गाला आहेत. तसा गुरु पारखून घ्या आणि गुरुमंत्राचा जप करत राहा, साधनेत राहा आणि निष्काम सेवा करा. आणि ते जर केलं तर तुम्हाला जीवनाची चांगली खरं जीवन काय आहे हे ते जगत असताना करत असतानाच कळेल. तुमची बुद्धी आणि तुमचा विवेक जागी राहील, तेव्हा ती शक्ती आणि ती बुद्धी ती गुरु तुम्हाला देत राहतील. आणि म्हणून साधनेत राहा आणि ते करताना कुठेही ज्याला आपण म्हणतो ना प्रस्थ माजवू नका. जे आहे ते स्वतः पुरतं ठेवा, इतरांना या मार्गात राहा आणि आनंदाने आणि समाधानाने करा. हे तुमचं फार मोठं अलंकार असेल. त्याची साधना करा. कारण नाथपंथी होम हवन हा एक महत्वाचा भाग आहे, जे विज्ञानाने साध्य झालेलं आहे. हे स्त्रियांनी करू नये असं अनेक जण म्हणतात. आता उदाहरण तुम्हाला देते. कल्याणमध्ये देवीचं एक मंदिर आहे. तिथे श्री सुक्तावर माझं 2 तासाचं व्याख्यान होतं. तिथे एक फार मोठी व्यक्ती आली होती, आदी शंकराचार्य आले होते. त्यांच्याशी त्यांनी माझी ओळख करून दिली आणि मग त्यांच्या समोर ते झालं. आणि नंतर एक जण म्हणाले की स्त्रियांनी कसं श्री सुक्तावर बोलायचं. तर आज श्री सुक्त सगळ्या बायका सगळीकडे जाऊन म्हणतायत. श्री सुक्त हे काय आहे? त्या देवीची केलेली एक फार मोठी मानसपूजा आहे. त्याच्यामध्ये असणारं ज्ञान जे जर तुम्ही बघितलं, एक त्याच्यातलं रुचा उलगरत जर गेलो ना तर ती एक फार मोठी मानसपूजा आहे. आणि आता अंगुली न्यास हा वगैरे असं म्हणजे जेव्हा न्यास करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवात आपण ती शक्ती घेतो आणि ही शक्ती स्त्रीमध्ये ऑलरेडी आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात प्रत्येक दैवत आहेत. कोणी किती नास्तिक झाला आणि म्हणाला की माझा देवावर विश्वास नसेल तर तू तोंडाने काही बोल ना, पण तुला जर मानवी शरीर ज्या परमेश्वराने दिलेलं आहे, 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर एकदा माणसाचा जन्म प्राप्त होतो. आणि तो जेव्हा माणसाचा जन्म दिलाय तेव्हा तुझ्या शरीरांमध्ये फिजिकल अनाटॉमी मध्ये प्रत्येक शरीराच्या अवयवात एक देव आहे, हे त्याला माहिती नाहीये. आपल्या भ्रूमध्यामध्ये आहे, आपल्या हृदयावर आहे, आपल्या शरीरातल्या अवयवांवर आहे. म्हणून ते शरीर नीट जप. ते शरीर देव आपल्या शरीरात स्थान करूनच आहे. मग आपण त्याची किती निगा राखतोय, आपण वागतोय कसं, आपण बोलतोय कसं. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला एक सुंदर वस्त्र दिलेलंच आहे ना. तुमच्या शरीर म्हणजे काय, तुमचं वस्त्रच आहे ना, ते वस्त्र दिलेलंच आहे. मग आता कुठलं वस्त्र, आता आपल्याला वस्त्र दिले तरी आपण दुसरं वस्त्र घालतोच ना. छान छान साड्या नेसतो, छान छान कपडे घालतो. ते छान दिसण्यासाठी असतं, आपलं व्यक्तिमत्व छान दिसण्यासाठी असतं. म्हणजे आपल्या ह्या बाह्य वस्त्राला पण आपण झाकून हे वस्त्र धारण करतो, ते बदलत असतो. बरोबर आहे. मग जेव्हा तुमच्यावर गुरुकृपा होते, तुम्ही छान साधनेत राहता, छान कार्य करता, सगळ्या लोकांना जवळ घेऊन कुणाचं मन न दुखावता काम करता, तेव्हा ते एक प्रकारचं गुरुकृपेचं वस्त्र असतं. आणि गुरु कार्यात राहा, लोकांसाठी जगा, दुसऱ्यांसाठी करायला शिका. स्वतःसाठी जगलात तर तुम्ही जिवंतपणे मेलेले असता, पण दुसऱ्यांसाठी जगता तेव्हा तुम्ही मृत्यूनंतरही अमर होता. हे वस्त्र, दुसऱ्यांसाठी जगण्याचं वस्त्र परिधान करणं, हे तुम्हाला साधना शिकवते. परवा मी एक पिक्चर बघत होते तेव्हा स्वामी समर्थांनी एकांना सांगितलं की अरे माझ्या दिवसभरात 4 वेळा आरत्या केलेल्या एका भक्तावर मी नाही कदाचित प्रसन्न होणार. देऊळ बंद आहे, त्याच्यातला तो डायलॉग आहे, पण तू आज देशासाठी काम करतोयस म्हणून मी तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे नाथपंथात देवेंद्रनाथांनी पण हे सांगितले, सेवा हाच खरा धर्म आहे, दुसऱ्यांसाठी करत राहा. आणि म्हणून आज आपण बघतो की आज बाबा नामदेव सारखे फार मोठी विभूती आहे, त्यांनी दुसऱ्यांसाठी केलेलं आहे. हे दुसऱ्यांसाठी जगणं हे फार मोठं वस्त्र परिधान करा. ते साधनेतून येईल तेव्हा त्याची असणारी किनार ही गुरुकृपेची राहील, गुरुमंत्राची राहील आणि मग सामाजिक
प्रबोधन जे होईल, त्या प्रबोधनातनं इतरांच्या मिळणाऱ्या शुभेच्छा, इतरांचे मिळणारे आशीर्वाद, हे किती मोठ्या पुष्पगुच्छ आहे की त्याचा सुगंध अजरामर राहणार आहे. त्यामुळे असंच जीवन तुम्ही जगा, दुसऱ्यांसाठी जगा. कुठेही गेलो तरी हातात झाडू घेऊन झाडा ना. गाडगे महाराजांनी काय सांगितलं, सेवा आहे. सेवेत कुठेही मी करतो ही भावना नाहीये. आणि हेच आपल्याला नाथपंथ सांगतो. आणि हे नाथविश्वात मढीला जाऊन आम्ही शिकलो. येणाऱ्या लोकांना स्वयंपाक करून घालणं, झाडपोच करणं, झाडं लावणं. का मी करतोय नाही, इथे जो माणूस येतो हा नाथांच्यासाठी येतोय. येणाऱ्या माणसांची सेवा करणं, हे काम मला करायचंय. हे मनमध्ये ज्ञानातून करा, असं करा. अनेक मार्ग आहेत ना. जसे मुलांना पेपर घातलेला असतो. आम्हाला सत्संगातून खगेंद्रनाथ नेहमी सांगायचे की मुलांना पेपर घातला असतो, 4 पैकी 3 सोडवा, 2 पैकी 1 सोडवा. का? हे नाही जमलं तर ते करा, पण बाबा पेपर सोडवा, एकदा ते परीक्षेत पास व्हा. तसं ह्या जीवनाच्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर तुम्ही सत्संग अटेंड करा, प्रवचन करा, दुसऱ्यांची सेवा करा, दुखल्या खुपल्यांची करा, झाडलोट करा, काही करा, पण सेवेत राहा. जसं उद्धवानी श्रीकृष्णाला प्रश्न केला, अरे श्रीकृष्ण तू हे करा सांगतोस, ते करा सांगतोस, एकनाथी भागवतात दिलेलं आहे, अरे जमणार आहे का लोकांना एवढं करायला, आहे का लोकांकडे एवढा वेळ? तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं, अरे हे नाही तर ते नाही तर नाही, कोणतं तरी एक तो नक्की करेल ना, जेणेकरून तो भगवंतापाशी जाईल. आणि एक वेळ असा येतो की भगवंत तुमच्यापर्यंत येतो. तुला नाही जमत ना, मी तुझ्यापर्यंत येतो. अशा या अनेक कथा आपल्या नाथ साहित्यात आहेत, संत साहित्यात आहेत. आणि म्हणून या कथा सांगून मुलांचं उद्बोधन करा. तासन तास टीव्ही पाशी बसून तेच बघून, फेसबुकवर बघून आयुष्य केवळ त्याच्यातच न घालता जीवनात काय उपयोगी पडणार आहे ते एकदा कळलं की माणूस त्याच्यापासून दूर जात नाही. त्यामुळे असं वस्त्र परिधान करा, त्या वस्त्राला कायम सॅल्यूट केला जाईल. जो सॅल्यूट आज भगवी तिरंग्याला केला जातो, पोलिसांच्या वर्दीला केला जातो, लोकांच्या सोहळ्याला केला जातो. मग आपणही असं वस्त्र परिधान करावं की ते आपलं कार्य असेल, आपली नम्रता असेल, आपले संस्कार असेल आणि आपले विचार. वा. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे जिथे असा एक अनोखा साक्षात्कार आपल्याला होतो, तिथे तिथे नकळतच आपले कर जुळले जातात. आणि धन्यता वाटते की जे काही चालू आहे ते खूप सुंदर आहे आणि याच्या पुढे देखील भविष्य खूप उज्ज्वल होणार आहे. या बाबतीत कुठेही म्हणजे उशकाल होता होता काळ रात्र झाली असं नाहीये, पण तरीही तिथे जी पणती, जे ज्ञानाची ज्योत आपण पेटवू, तिथून नक्कीच पुन्हा एकदा सुंदर असा भविष्य काळ आपल्याला दिसेल. जर या आपण गोष्टींचा विचार केला तर. नक्कीच तुमच्याशी आज या झालेल्या सगळ्या गप्पांमधनं खूप आम्हाला ऊर्जा मिळालेली आहे आणि हाच आमच्या कॅलिडोस्कोप माझे जीवन गाण्याचा उद्देश आहे की ज्या अतिथींच्या मार्फत आपण गप्पा मारतो, ज्यांच्याकडनं मिळालेलं ज्ञान ऊर्जा देऊन जाईल या सगळ्या वातावरणामध्ये. त्यामुळे आज तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप धन्य वाटलंय. मनापासून खूप खूप धन्यवाद राधिकाताई. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, बोलू का? आता जो करोनाचा महामारीचा काळ चाललेला आहे, की आपण बघतोय की सगळं जग जागच्या जागी थांबलेलं आहे. एका विषाणूने या जगात प्रवेश केला, त्या देशात, आणि जगाला थांबवलं. वाईट शक्ती जगाला जागच्या जागी थांबवू शकते. एवढी वाईटाकडे जर शक्ती आहे, तर चांगल्यातली शक्ती केवढी मोठी आहे. आणि ही चांगल्यातली शक्ती केवढी आहे हे दाखवायला आपण बालवीर सारख्या अनेक मालिका पण टीव्हीवर बघत असतो. बरोबर आहे की नाही? मग अशा या नाथ शक्तीचा, साधनेचा विचार आपण जर ह्याच्यात या साधनेत जर ठेवला, तर अशा या महाविषाणूंपासून सुद्धा सगळेजण दूर होतील. आणि आपण बघितलं की या काळात सगळ्या ग्रुपवर चाललं होतं की या करोनापासून मुक्त व्हायला ही साधना करा, ती साधना. प्रत्येक जण कुणाला तरी काहीतरी सांगत होतं करायला.
तर मी सगळ्यांना अशी विनंती करेन की ओम राम दत्तात्रयाय नमः हा फार मोठा नाथपंथी मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येक मानवाने रोज 21 वेळा जरी म्हटला, अगदी केव्हा दिवसभरात जमेल तेव्हा कोणतंही 16 ओळ्याचं प्रस्त न माजवता तरी तुमच्यात ती एक शक्ती येईल आणि ती शक्ती तुमच्यात सकारात्मक बदल करेल आणि या महाविषाणूंपासून सगळेजण दूर जायला ती त्याला नक्की साथ देईल, असा ह्या नाथ शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे.